तर नमस्कार मित्रांनो, आज अक्काकडे आलो होतो मी वस्तीवर. कारण की अक्का गेली होती नेवाशाला. तर ती म्हणे हॉटेलवर आणि रसवंतीवर लक्ष ठेव, आम्ही येऊच तर अक्का आत्ता आली. मी आलो इकडं शेतात ऊस खायला. तर या ऊस खायला तुम्ही पण. तर मित्रांनो, आत्ता 6:30 वाजलेत आणि मी इकडं शेतात एकटाच ऊस खाऊ राहिलो. हे बा, तर मित्रांनो, आज जायचं होतं आम्हाला नेवाशात. मोहिनीराजची यात्रा होती आज. तर पण अक्काचं थोडं काम होतं नेवाशात, तर आम्ही यात्रेला नाही गेलो. तर आता मी जातो घरी, कारण की बऱ्याच टायमाचं मी इथं शेतात बसलो आहे. तर हे पा, इकडं गाया बांधल्यात आणि तो तिकडं नांद्या. आत्ताच रसवंती बंद झाली, तर नांद्या इथं सोडून बांधलाय. हे बघा, दादा मच्छर अगरबत्ती लावून राहिली गायांना मच्छर चावा नाही म्हणून. आणि हे बघा, इकडं मम्मी तेन बसल्यात. ह्या बघा, ही आराध्या इथं बसली. मित्रांनो, आता थोड्या वेळाने आम्ही पण निघतो घरी. तर आत्ताच लाईटवर आली बरं का. हे बघा, दादा कसे कचरा वेचू राहिले. तर गिऱ्हाईकं लय घाण करते म्हणून दादा कचरा वेचू राहिले. दादाकडून स्वच्छता शिकायला पाहिजे काही गिऱ्हाईकांनी सुद्धा. पण आपण घरात कचरा करतो का स्वतःच्या? तर नाही ना. तर मग दुसरीकडं पण पब्लिक प्लेसवर कचरा नाही करायला पाहिजे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.